हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचा आज आपण 10वा भाग पाहणार आहोत. खंड द्वितीय, धम्मदीक्षेची मोहीम. बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांच्या मनात एक संशय निर्माण झाला की मला जो धर्म कळाला आहे तो लोकांना समजेल की नाही, कारण त्या काळात ब्राह्मणी कर्मकांडामध्ये लोक इतके गुरफटले होते. याच कारणामुळे बुद्धांना हा संशय निर्माण झाला. पण ब्रह्मस्पती येतात आणि बुद्धांना समजावून सांगतात की आपण हे जगाच्या कल्याणासाठी सांगायलाच हवं. त्यानंतर त्यांच्या मनात पहिलाच ज्यांचं नाव येते ते म्हणजे आलार कलाम ऋषी आणि उदक रामतीर्थ. पण नंतर त्यांना असं कळतं की ते दोघे या जगात नाही. मग नंतर जे 5 परिवारजक जे निरांजनासाठी काठी बुद्धांना सोडून गेले होते त्यांच्या शोधार्थ बुद्ध सारनाथ येथे येतात आणि तिथेच पहिलं धम्मचक्रपर्यंत त्या 5 जणांना देतात, म्हणजे प्रवचन देतात. या सगळ्या चर्चा ह्या भागात आपण करणार आहोत, ह्या भागात आपण पाहणार आहोत. मला आशा आहे तुम्ही हा भाग पूर्ण पाहाल. धन्यवाद. द्वितीय खंड, धम्मदीक्षेची मोहीम. त्यामध्ये भाग पहिला, भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग. भाग दुसरा, परिवर्जकांची धम्मदीक्षा. भाग तिसरा, उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा. भाग चौथा, जन्मभूमीचे आवाहन. भाग पाचवा, धम्मदीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात. भाग 6वा, निम्न स्तरांच्या व्यक्तींची धम्मदीक्षा. भाग 7वा, स्त्रियांची धम्मदीक्षा. भाग 8वा, पतित आणि गुन्हेगार यांची धम्मदीक्षा. यातील भाग पहिला पाहू. भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग. 1. धर्मोपदेश करावा की करू नये. ज्ञानप्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धर्ममार्गाची रूपरेषा निश्चित केल्यावर भगवान बुद्धाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. दुसऱ्या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करावा की स्वतःच्या कल्याणातच आपले उर्वरित जीवन व्यतीत करावे. त्यांनी विचार केला, नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे, परंतु सामान्य माणसाला ते तत्व समजणे आणि त्याचे अनुकरण करणे कठीण आहे. बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणारे नाही. ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून त्यांची सुटका करून घेणे कठीण आहे. धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करून त्यापासून मुक्त होणे माणसाला कठीण आहे. माणसाला ब्राह्मणी कर्मवादांपासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे. आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे. मनुष्यजात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते. माझ्या सद्धम्मानुसार स्वार्थ सोडून सदाचाराची शिकवण मान्य करणे मनुष्याला कठीण आहे. जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही त्यानुसार त्यांनी आचरण केले नाही, तर त्यांना तो एक त्रास होईल आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल. मी जगापासून दूर असा एक संन्यासीच राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःचे कल्याण करून घेण्यासाठी का करू नये? त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला. निदान मी स्वतःचे तरी कल्याण करू शकेन. याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धाचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले. भगवान बुद्धांच्या मनात काय विचार चालले आहेत हे जाणून ब्रह्मस्पती विचार करू लागला. खरोखर जगाचा नाश होणार आहे जर सम्यक संबुद्ध तथागतांचे मन निष्क्रियतेकडे झुकले व आपल्या धम्माची शिकवण इतरांना न देण्याचा त्यांनी संकल्प केला, तर या जगावर खरोखरच विनाश ओढवेल. असा चिंताग्रस्त होऊन ब्रह्मस्पती ब्रह्मलोक सोडून आला व भगवान बुद्धापुढे प्रकट झाला. आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून तो नम्रपणे हात जोडून तो म्हणाला, आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात. आपण सम्यक संबुद्ध आहात. आपण तथागत आहात.
आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता? सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानवजातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विन्मुख होऊ शकता? असे पुष्कळ प्राणी आहेत जे फार अशुद्धी नाहीत. आपला सद्धम्म ऐकावयास न मिळाल्यामुळे त्या प्राण्यांचा अंधपात होईल. ब्रह्मस्पती पुढे म्हणाला, भगवंत जाणत आहेत की प्राचीन काळापासून मगधवासियात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे. आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय? पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या स्वभावताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवन, दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा. जन्म ऋणातून मुक्त झालेल्या हे विजयवीरा, हे सार्थवाह, हे अजय, उठा, जगामध्ये विचरण करा, त्याच्याकडे पाठ फिरवू नका. हे भगवन, देव आणि मानव यांच्यावर करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सद्धम्माची शिकवण द्यावी. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, थोर मानव श्रेष्ठ ब्रह्मा, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश न करण्याचा जो संकल्प केला होता, याचे कारण मला तसे करणे व्यर्थचे तापदायक होईल असे वाटले. जगामध्ये अतिशय दुःख आहे याची जाणीव ठेवून भगवान बुद्धांना पटले की हात गुंडाळून संन्यासी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडत आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही. तपश्चर्या आणि आत्मपीडनाचा मार्ग निरुपयोगी असल्याचे दिसून आले. जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ वाटले. संन्यासाला देखील जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच आवश्यक आहे हे त्यांनी जाणले. भगवान बुद्धांना याची आठवण झाली की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला होता की जगात एवढा संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय सापडला नव्हता. जर आपल्या धम्म प्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता संसारात पुनरपी जाऊन त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले. म्हणून भगवान बुद्धांनी ब्रह्मस्पतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सद्धम्माची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला. 2. ब्रह्मस्पती सुवार्ता जाहीर करतो. भगवान बुद्धांनी आपल्या जनतेला उपदेश द्यावा यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळविले हा विचार मनात येऊन ब्रह्मस्पती अतिशय आनंदित झाला. त्याने भगवान बुद्धाला वंदन केले, त्यांना प्रदक्षिणा घातली आणि तो निघून गेला. परत जाताना तो घोषणा करू लागला की ही शुभवार्ता ऐकून आनंदी व्हा. जगातील सर्व दुःखांचे व पापांचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे. जे दुःखी व कष्टी आहेत अशा जीवांना भगवान बुद्ध संतोष देतील. दुःख पीडितांना ते शांती देतील. ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे, ज्यांचा धीर खचला आहे, त्यांना ते धीर देतील. जे पददलित आहेत आणि जे जुलमाखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील. जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, जीवनासाठी संघर्ष करणाऱ्यांनो, न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवांनो, या शुभवार्तेने आनंदित व्हा. जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा. भुकेल्यांनो, आता पोटभर खायला मिळणार असे समजा. थकलेल्यांनो, आता विश्रांती मिळणार असेच समजा. तृष्णांतांनो, आपली तहान भागलीच, संपलीच असे समजा. अंधारात चाचपडणाऱ्यांनो, आता प्रकाश प्राप्त झाला आहे असे समजा. लाचार आणि दुर्दबळे जन हो, आता हर्षभरित व्हा. भगवान बुद्धाच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते. जे अंधपतित झाले आहेत त्यांचा उद्धार करण्याची उदात्त प्रेरणा इतरांना मिळते आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा राजपथ मिळतो.
भगवान बुद्धाचा धम्म हा सद्धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचाराचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा धम्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य. सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध, कारण की त्यांचा मार्ग बुद्धिमार्ग आहे, बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो मिथ्या विश्वासातून व धार्मिक भोळसटपणातून मुक्त करणारा मार्ग आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सद्धम्मच शिकवतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री, प्रेम, दया, करुणा आणि भातृभावाची शिकवण देतात, जी माणसाला आपल्या बंधुभावाची, बांधवांची बंधमुक्तता करण्यास साहाय्यभूत होते. 3. धम्मदीक्षेचे 2 प्रकार. भगवान बुद्धाच्या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला 2 अर्थ आहेत. प्रथम दीक्षा ही भिक्षूंची, ज्याला सामूहिक स्वरूपाने संघ म्हटले जाते, हा एक अर्थ. दुसरी दीक्षा उपासकांची दीक्षा होय, म्हणजेच गृहस्थ बौद्धांची, हा दुसरा अर्थ होय. भिक्षू आणि उपासक यांच्या जीवनमार्गात मुख्य भेद 4 बाबतीत आहेत. 1. उपासक हा गृहस्थच राहतो. भिक्षू हा ग्रहहीन भटकणारा परिवारजक बनतो. उपासक आणि भिक्षू या दोघांनाही काही नियमांचे पालन करावे लागते. भिक्षूंच्या बाबतीत ते नियम म्हणजे प्रतिज्ञा असतात. त्या नियमांचे उल्लंघन दंडनीय ठरते. उपासकांच्या बाबतीत हे नियम म्हणजे शील होत. त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शीलांचे जास्तीत जास्त पालन करावयाचे असते. उपासकाला संपत्ती बाळगता येते, भिक्षूला ती बाळगता येत नाही. उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही. भिक्षू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो. भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे दीक्षेसाठी आलेल्यांना येणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे त्यांना भिक्षू किंवा उपासक बनविले. उपासकाला कोणत्याही वेळी भिक्षू होता येते. जर भिक्षूने आपल्या मुख्य व्रताचा भंग केला किंवा भिक्षू संघाचे सभासदत्व सोडून देण्याची त्याची इच्छा असली तर तो भिक्षू राहत नाही. त्याला चिवराचा त्याग करावा लागेल. ज्यांची नावे पुढील पृष्ठात आली आहेत त्यांना भगवान बुद्धांनी दीक्षा दिली असे समजू नये. जी निवडक उदाहरणे दिली आहेत ती आपल्या धम्माची शिकवण देण्याच्या बाबतीत किंवा आपल्या भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत भगवान बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष किंवा जातीभेद मानला नाही हे दाखविण्यासाठी निवडली आहेत. भाग 2. परिवारजकांची धम्मदीक्षा. 1. सारनाथ येथे आगमन. आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर भगवान बुद्धांनी स्वतःशीच विचार केला की सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला देऊ. त्यांना आलार कालामाची आठवण झाली. बुद्धांच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराचसा शुद्धाचरणी होता. त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर. परंतु आलार काला मृत्यू पावल्याचे त्यांना समजले. नंतर त्यांनी उदक रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला, परंतु तोही मृत्यू पावलेला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या 5 सोबत्यांचा विचार केला. निरंजना नदीच्या काठी त्यांनी उग्र तपश्चर्या चालवली असताना ते आपल्याबरोबर होते आणि त्यांनी तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्यांना सोडून गेले होते. ते स्वतःशीच म्हणाले, त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले. त्यांनी माझी सेवा केली. त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली. मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे. त्यांनी त्यांच्या ठावठिकाण्याची चौकशी केली. जेव्हा त्यांना समजले की ते सारनाथला इसिपतनाच्या मृगदायन वनात राहत आहेत, तेव्हा ते त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाले. त्या 5 जणांनी जेव्हा भगवान बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्यांचे स्वागत करावयाचे का नाही असे त्यांनी आपसापसात ठरविले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मित्रांनो, हा श्रमण गौतम येत आहे. तपश्चर्येचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता. त्याने पाप केले आहे.
म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये, त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये, किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चिवर आपण आपल्या हाती घेता कामा नये. आपण त्याच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ. त्याची इच्छा असेल तर तो बसेल. सर्वांनी हे मान्य केले. परंतु भगवान बुद्ध त्यांच्याजवळ आले तेव्हा ते 5 परिवर्जक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाही. बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर एवढा प्रभाव पडला की ते आपल्या जागेवरून उभे राहिले. एकाने त्यांचे भिक्षापात्र घेतले, एकाने त्यांचे चिवर सांभाळले, एकाने त्यांच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आणले. खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते. अशा प्रकारे ते त्यांचा उपवास करीत होते. ते त्यांचे श्रद्धावान झाले. 2. बुद्धांचे पहिले प्रवचन. धम्मचक्र परिवर्तन. धम्मचक्र प्रवर्तन. परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या 5 परिवारजकांनी भगवान बुद्धांना विचारले, तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय? भगवान बुद्धांनी नकारात्मक उत्तर दिले. भगवान बुद्ध म्हणाले, जीवनाची आत्यंतिक असे 2 टोके आहेत. 2 किनाऱ्याची. एक सुखोपभोगाचे जीवन व दुसरे आत्मक्लेशाचे. एक म्हणतो खा प्या मजा करा, कारण उद्या आपण मरणारच आहोत. दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका, कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत. हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे आहेत, म्हणून त्यांनी ते नाकारले. भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते. मझिमा पटिप्रदा. मधला मार्ग, जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही. भगवान बुद्ध परिवारजकांना म्हणाले, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत कोणाच्या मनात ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असेल तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय? ते उत्तरले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नसाल तर आत्मक्लेशाचे दारिद्र्य जीवन जगूनही आपल्या स्वतःला मीपणापासून कसे काय मुक्त करू शकाल? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल तेव्हाच तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाहीत. तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही अवश्य खावे प्यावे. सर्वच प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य आपल्या कामवासनांचा गुलाम असतो. सर्वच प्रकारच्या सुखाची आसक्ती अंधपतन करणारी व नीच कर्म करणारी असते. म्हणून त्यात लीन होऊन राहणे हा मूर्खपणाच होय. तथापि माझे तुम्हाला सांगणे आहे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही गोष्ट वाईट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राहू शकणार नाही. हे परिवर्जकांनो, ही गोष्ट समजून घ्यावी की जी 2 आत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्यांचा कधीही अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टींचे आकर्षण कामवासनेच्या तृष्णेमुळे होते त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुंबून राहणे. तृप्ती मिळवण्याचा हा मार्ग नेहमीच्या सवयीचा मार्ग असून तो अगदी निम्न प्रतीचा, रानटीपणाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश. हा मार्गही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे. या दोन्ही टोकांपासून वेगळा ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, मी त्याच मार्गाची शिकवण देणारा उपदेशक आहे. त्या 5 परिवारजकांनी त्यांचे म्हणणे लक्ष भगवान बुद्धांच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्यांना विचारले, जेव्हा आम्ही आपणाला सोडून गेलो त्यानंतर आपण कुठे कुठे राहिले व काय काय केले? तेव्हा आपण गयेला कसे गेलो? पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो? आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर
आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवन मार्ग कसा शोधून काढला, हा सर्व वृत्तांत भगवान बुद्धांनी सांगितला. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिवारजक खूपच अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धांना विनंती केली. भगवान बुद्धांनी त्यांची विनंती मान्य केली. पहिली गोष्ट जे भगवान बुद्धांनी त्यांना सांगितली ती ही की त्यांच्या सद्धम्माला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही देणे घेणे नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी, आत्म्याचे काय होते याच्याशी कसलाही संबंध नाही. तसेच त्यांच्या सद्धम्माचा कर्मकांडाच्या विधीशी काहीही संबंध नाही, काहीही देणे घेणे नाही. भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे माणूस आणि या पृथ्वीवर राहत असताना माणसांचे माणसाप्रती काय कर्तव्य असावे ते जाणून घेणे. भगवान बुद्धाने सांगितले की त्यांच्या धम्माचे हे पहिले गृहीत तत्व होय. मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे, हे त्याचे दुसरे गृहीत तत्व होय. हे सर्व जग दुःखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा धम्माचा एकच उपदेश आहे, हा एकच उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हीच भगवान बुद्धाच्या धम्माची आधारशिला आणि हाच पाया होय. केवळ हाच एक सद्धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टींचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे. खरोखर परिवारजक हो, या गोष्टीला स्पष्टपणे समजून घ्या की जे कोणी श्रमण, ब्राह्मण, धर्मोपदेष्टे या गोष्टींना देखील समजू शकले नाहीत की या जगात दुःख आहे आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय आहे, ते माझ्या मते श्रमण किंवा ब्राह्मण नाहीतच. त्यांना या जीवनात धम्माचा खराखुरा अर्थच कळाला. अर्थ काय आहे हे त्या स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्यांना समजले नाही. नंतर परिवारजकांनी भगवान बुद्धांना विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हा जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते सांगा. भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पवित्र्याचा मार्ग अनुसरला, सदाचाराचा मार्ग अनुसरला आणि शीलाचा मार्ग अवलंबित केला तर त्यामुळे या दुःखाचा निरोध होऊ शकेल. त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केलेला आहे. 3. भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन, विशुद्धी मार्ग. परिवर्जकांनी नंतर भगवान बुद्धांना आपला धम्म समजावून सांगण्याची विनंती केली. भगवान बुद्धांनी त्यांची विनंती आनंदाने मान्य केली. त्यांनी पहिल्या प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला. त्यांनी पार्जकांना सांगितले की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनात काही तत्वे जीवनाचा मापदंड म्हणून स्वीकारली पाहिजेत. ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे. माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार आपल्या चांगल्या जीवनाची 5 तत्वे आहेत. 1. कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे. 2. चोरी न करणे, अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू स्वतःसाठी न घेणे. व्याभिचार न करणे. 4. असत्य न बोलणे. 5. मादक पदार्थ ग्रहण न करणे. माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाने ही 5 तत्वे, 5 शिले मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक मनुष्याकरिता जीवनाचा मापदंड असला पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल. आणि माझ्या शिकवणीप्रमाणे हीच 5 तत्वे किंवा शिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचे मापदंड आहे. जगात सर्वत्र प्रतीत सुमार्गावरून घसरलेले लोक असतात, परंतु पतितांचे 2 वर्ग असतात. ज्यांच्यासमोर काही आदर्श किंवा मापदंड आहे असे पतित आणि ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही असे पतित. ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला तो पतित झाला तरी आपण पतित झालो हेच कळत नाही. त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो. उलट ज्याच्यासमोर एखादा आदर्श आहे
असा पतित आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो का? याचे उत्तर असे की आपण पतित झालो आहोत हे त्याला माहीत असते. मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्याच्यासमोर एखादा आदर्श असणे आणि कोणताच आदर्श नसणे यांच्यातील हा फरक आहे. महत्त्वाची गोष्ट माणसाचा अंधपात ही नसून त्या अवस्थेतून मुक्त होण्याच्या आदर्शेचा अभाव हीच होय. परिवारजक हो, तुम्ही विचार करू शकता की या 5 शिलांना जीवनाचा मापदंड म्हणून स्वीकार का करावे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच सापडेल. जर तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न केला की ही तत्वे व्यक्तींच्या हितासाठी आहेत काय आणि सोबतच ती सामाजिक हित साधणारी आहेत काय? जर या दोन्ही प्रश्नांना तुमची उत्तरे होकारात्मक असतील तर त्याचा सरळ निष्कर्ष असा निघेल की माझ्या विशुद्धी मार्गाची ही 5 तत्वे जीवनाचे खरे आदर्श मानून मान्यता मिळवण्यास योग्य आहेत आणि त्याला जीवनाचा खराखुरा मापदंड ठरविलेच पाहिजे. 4. भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन चालू. अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग. नंतर भगवान बुद्धांनी परिवारजकांना अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. भगवान बुद्धांनी सांगितले की अष्टांगिक मार्गाची 8 अंगे आहेत. भगवान बुद्धांनी सर्वप्रथम अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्त्वाचे अंग सम्मादिठ्ठी म्हणजे सम्यक दृष्टी हिच्या स्पष्टीकरणाने आपल्या प्रवचनास सुरुवात केली. सम्यक दृष्टीचे महत्त्व समजावण्याकरिता भगवान बुद्ध परिवारजकांना म्हणाले, परिवारजक हो, सर्वप्रथम जग ही अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की कैद्याला काही दिसत नाही. कैद्याला आपण कैदी आहोत हेही दिसत नाही. दीर्घकाळ अंधार कोठडीच्या या अंधकारात राहिल्यामुळे मनुष्य एकदम आंधळा होऊन गेलेला आहे. इतकेच नाही तर त्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी गोष्ट अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते. मन हे एक असे साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. तथापि या अंधार कोठडीतील कैद्याच्या मनाची देखील अशी अवस्था नाही की हा उद्देश पूर्ण होऊ शकेल. त्याचे डोके केवळ थोडासा प्रकाश आत येऊ देते. केवळ एवढाच की त्याच्या दृष्टी असल्यामुळे ते बघू शकतील की अंधारासारखी कोणती तरी एक वस्तू अस्तित्वात आहे. अशा प्रकारे त्यांची आकलन शक्ती स्वभावतच सदोष असते. परंतु परिवारजक हो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या. कारण माणसात एक बल आहे, एक शक्ती आहे जिला संकल्प शक्ती किंवा इच्छाशक्ती म्हणतात. जेव्हा योग्य हेतू किंवा आदर्श निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला क्रियाशील करता येते. माणसाला जर एवढासा प्रकाश मिळाला की तो पाहू शकेल की त्याने आपल्या इच्छाशक्तीला कोणत्या दिशेने गतिमान करायला पाहिजे, तर माणूस आपल्या इच्छाशक्तीचे अशा प्रकारे संचालन करू शकतो की तो त्याला बंधमुक्त करू शकते. अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो स्वतंत्र होऊ शकेल आणि स्वातंत्र्याकडे नेणारे पहिले पाऊल टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करू शकेल. हे यामुळे की ज्या कोणत्या दिशेला आपल्या मनाची नेण्याची आपली इच्छा असेल, हे यामुळे की ज्या कोणत्या दिशेने आपल्याला आपल्या मनास नेण्याची आपली इच्छा असेल त्या दिशेने आपण त्यास नेऊ शकतो. मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदिवान करीत असते आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवते. पण मन जी गोष्ट निर्माण करते तिला ते नष्टही करू शकते. मन आपल्या कृतीस नष्टभ्रष्ट देखील करू शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळल्यास त्याला ते बंधमुक्त करू शकते. सम्यक दृष्टी म्हणजे सम्मादृष्टी जे करू शकते ते हेच होय. सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे? परिवारजकांनी विचारले. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, अविद्येचा विनाश
हा सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीची विरोधिनी आहे. अविद्येचा अर्थ असा आहे की मनुष्याने दुःखाचे अस्तित्व आहे आणि दुःख निरोधाचा उपाय आहे ही उदात्त सत्य न समजणे. सम्यक दृष्टीचा हेतू असा आहे की माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजावे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून द्यावा. सम्यक दृष्टीचा हेतू असा आहे की माणसाने मिथ्या दृष्टीपासून मुक्त व्हावे. निसर्गा नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये. सम्यक दृष्टीचा हेतू आहे की माणसाने अशा मिथ्या धारणांपासून मुक्त व्हावे ज्या सिद्धांतांना वास्तविकतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व जी केवळ काल्पनिक अनुमाने आहेत. सम्यक दृष्टीचा हेतू हा की माणसाचे मन स्वतंत्र आणि स्वतंत्र विचार असणे आवश्यक आहे. सम्यक दृष्टीचा हेतू आहे की माणसाचे मन स्वतंत्र आणि विचार स्वतंत्र असणे आवश्यक आहे. प्रत्येक माणसाला काही आशा आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात. अशी ध्येय आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावीत. ती क्षुद्र आणि अयोग्य नसावीत. हा सम्यक संकल्पाचा सम्मा संकल्पो आशय आहे. सम्यक वाणीचा अर्थ असा आहे की माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे, असत्य बोलू नये. माणसाने दुसऱ्याशी वाईट बोलू नये. माणसाने दुसऱ्याची निंदा नालस्ती आणि खोट्या गोष्टी करण्यापासून परावृत्त व्हावे. माणसाने कोणत्याही लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा करू नये. माणसाने सर्वांशी विनम्रपणे व सौजन्याने बोलावे. माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. त्याचे बोलणे समंजसपणाचे, हेतुपूर्वक व मुद्देसूद असावे. मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे ही कोणाच्या भीतीमुळे किंवा पक्षपाताने म्हणजे कोणावर अन्यायपूर्वक मेहरबानी करण्याच्या दृष्टीने होता कामा नये. सम्यक वाचेमुळे कोणाचा काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीमुळे आपल्या वरिष्ठांची नामर्जी होईल की काय याचा सम्यक वाचेशी यत्किंचितही संबंध असता कामा नये. वरिष्ठांची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचे प्रमाण असू शकत नाही. सम्यक कर्मांत सम्मा कम्मंतो हे योग्य वर्तनाची शिकवण देते. दुसऱ्याच्या भावना आणि त्यांचे हक्क याचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी याची शिकवण आहे. सम्यक कर्मांताचा मापदंड कोणता? जीवनाच्या मूलभूत नियमांशी अधिकात अधिक सुसंगत असे वर्तन हे त्याचे प्रमाण होय. हाच त्याचा मापदंड होय. एखाद्याचे वर्तन ज्यावेळी या नियमाशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे. प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ चालवायचा असतो, परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. काही वाईट आहेत, काही चांगले आहेत. ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा त्यांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत. दुसऱ्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता आपल्या जगण्यासाठी कमविण्याचे जे मार्ग आहेत ते चांगले होते. त्याला सम्यक आजीविका म्हणजे सम्मा आजीवो म्हणतात. सम्यक व्यायाम सम्मा व्यायामो म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय. अविद्या नष्ट करणे म्हणजे या दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचणे, त्यास उघडून पुढील मार्ग मोकळा करणे होय. सम्यक व्यायामाचे सम्मा व्यायामो सम्यक व्यायामाचे 4 हेतू आहेत. अष्टांगिक मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तींचा प्रतिरोध करणे हा एक हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्यांना दाबून टाकणे हा दुसरा हेतू होय. अष्टांगिक मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करण्यास माणसाला सहाय्य करणे हा तिसरा हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या आवश्यक चित्तवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील त्यांची वाढ आणि विकास करणे हा चौथा हेतू होय. सम्यक स्मृतीचा सम्मासती हेतू प्रत्येक गोष्टीवर लक्ष राहून देणे असा आहे. ही मनाची सतत जागरूकता होय. मनात जे अकुशल विचार येतात त्यांच्यावर पहारा ठेवणे याचेच सम्मासती हे दुसरे नाव होय.
परिवार्जको हो सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या मार्गावर 5 अडथळे किंवा बंधने असतात. लोभ, द्वेष, आळस किंवा सुस्ती, संशय आणि अनिश्चय हे ते 5 अडथळे होत. म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. हे अडथळे म्हणजे बंधनेच होत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी मार्ग हा होय. परंतु परिवार्जक हो, सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे हे लक्षात घ्या. तिचे स्वरूप अगदी निराळे आहे. दोन्हींमध्ये फार अंतर आहे. समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता. ती वरील 5 अडथळ्यांना अटकाव करते. ती आपल्याला ध्यानाच्या मार्गावर नेण्यास प्रेरित करते, यात शंका नाही. परंतु या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात. त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो. मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे त्यात समाविष्ट नसते. अशा प्रकारचे कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येऊ शकते. समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो, म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय. कारण ती एवढीच काम करते की ती अडथळ्यांना अस्थायी प्रकारे बांधून ठेवते. तिच्यामुळे मनाला कायमचे वळण लावले जात नाही. सम्यक समाधी ही वास्तवात्मक असते. ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते. त्याला अनुसरणच अडथळ्यामुळे निर्माण होणाऱ्या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्तीही नष्ट करते. सम्यक समाधी, सम्मा समाधी मनाला कुशल गोष्टींचा विचार करण्याची व कुशल गोष्टींचा नेहमीच विचार करण्याची सवय लावते. सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला नसेल तर नाही आवडली म्हणूनही कमेंट करा. काही चुका असतील तर चुका देखील सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत. आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.